वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही आलो आहे महालक्ष्मी सरस. हे 24 डिसेंबरला चालू झालेलं आहे आणि हे 8 जॅनला संपणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर इथे व्हिजिट करा. चला बघूया आतमध्ये जाऊन काय काय आहे इथे. आता आम्ही एंट्री केली आहे, बघूया आता ते काय काय आहे. 550हून ही जास्त स्टॉल्स आहे. हे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला लोकेशन आहे ह्याचं. तुम्ही खूप असं म्हणजे भारी वाटते इथे. तुम्ही लवकरात लवकर विजिट करा. आम्हीसुद्धा आज विजिट केला आहे इथे. बघा इथे खूप मस्त आहे बघा. फोटो काढण्यासाठी पण खूप छान आहेत बघा. चला आपण हळूहळू आता आतमध्ये जाऊया. कसं आहे बघूया. आपण प्रत्येक स्टॉलवर मोस्टली विजिट करूया. बघूया किती स्टॉल्स होणार तेवढ्या आजच्या दिवसात विजिट करायचे आहेत आपल्याला. बचत गटसाठी आलेले आहेत हे लोक सगळे. आणि हे वेगळ्या वेगळ्या प्रत्येक गावातून आलेले आहेत. ते सगळ्या बायका आहे बघा. सगळ्या बायका मोस्टली बघा जळगाव सांगली असे प्रत्येक ठिकाणी आले. तिथे लिहिलं आहे त्या लोकांनी जिल्हा सांगली व प्रत्येक लिहिलं आहे बघा. जळगाव प्रत्येक ठिकाणी त्या लोकांनी लिहिलं आहे. त्यांचं जिल्हा लिहिलं आहे त्या लोकांनी. बीड आहे बघा जिल्ह्याचं लिहिलं आहे प्रत्येक. कोणाकडे पापड आहे तर कोणाकडे तेल आहे. लाकडी तेल घाना. हे लाकडी तेल खाना आहे बघा. घाना बघू शकता तुम्ही. हे वुमन्सने केलेलं ऑर्गनाईज. तर तुम्ही नक्की ह्यांना हेल्प करायला आणि तुम्ही नक्की ते व्हिजिट करू शकतात. आपण स्टॉल्सकडे हळूहळू जाऊया आणि बघूया काय वेगळं दिसतं आहे आपल्याला. मम्मी आता इथे मध घेते तर ते एक्सप्लेन करतात ते मम्मीला कसं काय आहे. हे ओरिजिनल आहे एकदम. हे लोकांनी दाखवले ते लोक कसं करतात सगळं. मला ओरिजिनल मध्ये मिळेल असं. फक्त विदाऊट मला काही फ्लेवर ते आता मम्मीला मध हनी टेस्टिंगला देतात ॲक्च्युली बघा. होऊ शकतात. मम्मी सांगेल आपल्याला कसे. चांगलं आहे बोलते मम्मी. बघूया आता मम्मी खेते का ही हनीची ते फ्लेवर. कोणतं आहे? आता अजवाईन दिलं. बघूया मम्मी स्मेल करणे. राजस्थान गुजरात साईडला पेटंटचं मायग्रेशन आपली साईट वगैरे असतं. मध काढणी यंत्र हे असतं. तुलसी पण आहे. हे आता तुलसीचं टेस्ट करते. त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे. मध एक स्वतः प्रिझर्वेटिव्ह असतं. त्यामुळे ॲडल्ट्रेशन काय करायची गरज नका. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. ते वेगळे वेगळे फ्लेवर्स दाखवतात ते आपल्याला. कडुलिंब जांभळा. कडुलिंब आणि जांभळाचं आहे. मला ओव्याचं किती ग्राम? मम्मी आता ओव्याचं घेते बोलली. बघूया कसं काय. हा ठीक आहे. हे लातूर जिल्ह्यातून आलेले आहेत हे काका. कसं किलो आहे सांगा. 730 पर के. हे 730. आम्ही 730 पर KGचं घेतलं आहे. हे बघा हे काका आहेत. तुम्ही नक्की विजिट करा इथे. हे बघा त्यांचा जिल्हा लातूर आहे. इथे त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे. इथे मधाचे फायदे लिहिले आहेत त्या लोकांनी. हे बघा सगळं आपल्याला सांगतील मधाचं कसं काय आहे. तर तुम्हाला मुंबईमध्ये कुठेही ऑल महाराष्ट्रामध्ये जर पाहिजे असेल हनी तर आपण कुरिअर थ्रू पाठवून देतो. हे कुरिअर चार्जेस तेवढे लागतील आणि आपली माहिती आहे त्यामध्ये. थँक्यू. हनीकोंब आहे. हा हनीकोंब आहे सील बघा. ह्याच्यामध्ये हनी आहे. मम्मीने हे बघा हात लावला याला. हे बघा आणि ह्याच्यात पडते असं. हे बघा असं पडतं सुद्धा आहे खाली. त्या लोकांनी दाखवलंय की कसं निघतं. हे बघा त्या पिक्चरमध्ये दाखवलंय त्या लोकांनी की कसं हनी त्या लोक हे काढतात ते. बघा ना काय फर्स्ट टाइम आपण रिअल लाईफमध्ये असं हनीकोंब बघितलं असेल. काय भारी वाटतंय बघा ना. मस्त वाटतंय ना. बघा सगळं गळतंय सगळं हनीसुद्धा. तिथून राजस्थानवरून. त्यांचा जिल्हा राजस्थान आहे. हे बघा तुम्ही बघू शकतात. हे सगळं मातीचं आहे सगळं. एकूण एक गोष्टी खूप छान छान वाटतात. ते छोट्या
हे बघा ना, छोट्या गोष्टी आहे बघा. देवीचं मुकुट वगैरे सुद्धा बघा. कप्स वगैरे पण बघा किती सुंदर सुंदर आहे ते बघा. टी पॉट सुद्धा आहे. खूप छान छान वाटतंय सगळं इथे बघा. खूप मस्त मस्त त्या लोकांनी केलं आहे बघा. हे बघा, त्या लोकांनी हे सुद्धा मातीचं केलं आहे. छान छान वाटतंय. सगळ्या गोष्टी मातीच्या आहेत. जिल्हा नंदुरबार आहे. हा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. हे बघा, ते पिठं आहे, कोकम आहे, लिंबूचं लोणचं आहे. त्यांच्याकडे मसाले येत आहेत. काळा मसाला, फिश फ्राय, रवा मसाला आहे बघा त्यांच्याकडे. त्यांचा जिल्हा अहमदनगर आहे. त्यांच्याकडे तूप आहे बघा. देशी गाईचं तूप आहे. देशी गूळ आहे यांच्याकडे. खूप छान छान आणि मस्त मस्त लावलेलं आहे. प्रदेशवरून आलेले चादर आहेत. खूप मस्त वाटतं त्या चादर. प्रिंट आहे, खूप छान आहे इथे हे बघा. आणि एक केरळवरून आलेले आहे. तर केरळमध्ये बनाना आणि हलवाच आहे तिथे. तर इथे बनाना आणि हलवा दिसते. वेगवेगळे हलवा टेस्टिंगला सुद्धा देतात आहे त्या लोक. तुम्ही टेस्ट करा मग घ्या. केरळचा हलवाच खूप भारी फेमस असतात. आणि हलवा आहे ते बघा. ऑरेंज ग्रीन हलवा, ब्लॅक हलवा, खूप वेगवेगळे हलवा आहेत. बघू शकतो लोकांनी दाखवलं सुद्धा आहे. आंध्र प्रदेश या जिल्ह्यातून ती लोक आलेत आणि त्या लोकांनी सगळी लोखंडाची भांडी ठेवली आहेत. मम्मी पण बघते लोखंडाची भांडी. ही बघा, लोखंडाचे छोटे छोटे कढई आहेत, तवे आहेत लॉंग. हे बघा, सगळी लोखंडाची कढई आहेत. हे 3500चं आहे आणि एवढं हेवी आहे. हे खूप मस्त आहे. हे बघा, हे सगळं लाकूडचं आहे. लोकांची छोटी छोटी फणीस हे बघा, मस्त मस्त आहेत. ते नांदेड जिल्ह्यातून आले आहेत. हे कसं आहे, गाईचं आहे आणि खराब झालं तर याच्यावर फोन नंबर आहे आणि 12 महिने पण देतो पुरवठा करू शकतो. हे बघा, 1,500 रुपये गाईचं तूप किलो आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती सांगू शकता आम्हाला? हां सर, सांगा. ते आमचं गाईचं तूप आहे. म्हणजे माळावर गाई चरतात त्यांचं. आणि तूप आम्ही चुलीवर टाकून गरम करून विरजण घालून चुलीवरच कढवतो आणि लाकडाच्या रवीनं घोटून कढवतो. हे स्वतःच घरी सगळं करतात. किलो आणि ते 1,500 रुपये किलो आहे. अच्छा, इथे तुम्ही नक्की विजिट करा. हे नांदेड जिल्ह्यातल्या काकू आहेत. तुम्ही बघा, तूप बीप पण हे करा, नक्की विजिट करा. आम्ही सुद्धा बघतो आता. खूप मस्त असेल. आता मम्मी सुद्धा इथे तूप घेते, बघूया. तुम्ही सुद्धा इथे नक्की विजिट करा. ही गुळापासून बनलेली ऊसापासून बनलेली आहे. हे बघा, त्याचे ऊसापासून हे पण बनले आहे गुळ. तर ते आपल्या काकू परत सांगतील आपल्याला. हे ऊस तोडून आधी रस काढला जातो आणि नंतर मोठी कलई ठेवून खाली म्हणजे लाकूड जाळून त्याच्यामध्ये खायचा चुना आणि भेंडी, आपली जी भेंडी असते भाजीपाल्यामध्ये वापरतात, त्याचे ते भेंडराचे सगळे गुडं असतात ते कापून त्याच्यामध्ये टाकून हलवून घोटून केलेलं असतं. हे पाक असतो ते गुळाच्या अगोदर कवळं उतरलेलं असतं आणि नंतर हे जरा जास्त कढवलं तर त्याचा गुळ बनतो. हे कशासाठी उपयोग होतो? हे उपयोग म्हणजे रक्तवाढीसाठी, आपण गुळ शेंगदाणे खातो ना त्याच्यासाठी. आणि धिरडे पाक म्हणजे आजीबाईची गोष्ट आहे. धिरडे पाक म्हणजे धिरडे बनवायला आता महिलाला येणार, पण ते धिरडे कसं बनवतात तर ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि आपलं याचं चण्याचं पीठ, त्याच्यामध्ये लसूण आणि मीठ मिरची टाकायचं आणि पाणी करून पातळ तव्यावर टाकायचं, तेल टाकून हातानं पेस्ट करून पुन्हा उलटायचं. 2 वेळेस उलटलं की ते भाजून जाते, पातळ असते ते. आणि त्याच्यासोबत एक धिरडे आणि पाक खूपच छान लागतं. आणि ही कसं ही बॉटल आहे? ही 100 रुपयाला बॉटल आहे. बरं, ठीक आहे, चालेल. हे पण द्या. पुणे आहे आणि हे हुंगडी आहे बघा. हे थंडीत अंगावर घेतात. हे स्वतः बनवतात इथे. हुंगडी बोलतात ह्याला. कलर आहे त्याच्यात बघा. इथे अधिक स्टॉल्स आहेत. जेवढे बघाल तेवढे कमी आहे. असं वाटतं प्रत्येक ठिकाणी थांबून अरे हे घेऊया, अरे साडी आहे ती बघा. एवढे छान छान साडी आहेत. कलर्स बघा त्या साडीमध्ये.
सो प्रत्येक ठिकाणी असं वाटतं अरे थांबू आणि हे घेऊ अरे ते घेऊ असं होतं. एवढं भारी वाटतं ना. हे बघा जळगाव, ह्यांचा जिल्हा जळगाव आहे. हे लोक पापड आहेत, तिथे पापड बनव, हे बघा कुरडे आहेत, पापड आहेत, साबुदाण्याचे, रोस्टेड बनाना चिप्स आहेत. हां हे रोस्टेड बनाना चिप्स आहे, ते सांगतात आहेत. हे कसे बनवतात तुम्ही सांगू शकतात काय? हे कशाचे आहेत? नाचणीचे. फिंगर का हां पीठ घेरून टाकतो आणि आमच्याकडे छोटीशी मशीन आहे, त्याच्यात पीठ भरतो आणि बॉबी एका सुकड्यामध्ये काढून बॉबी टाकतो. हे बघा हे नाचणीचे हेल्दी आहेत हे बोललेत. हे बघा ते चांगले आहे. साबुदाण्याचे पण हे आहेत. हे रोस्टेड आहेत. हे रोस्टेड कसे बनवतात? कितीला आहे कसं? कितीला आहे आपला 80ला आहे, काही 150ला 2 आहे. ते रोस्टेड बनाना सांगतात. चिप्स आहेत. हे जळगाववरून आलेले आहेत. ह्या लोकांनी त्यांनी दाखवलंय हे कसे बनवतात, किती काय आहेत दोन कसे. घेऊन बघा जाणं दीड 10 रुपये बघा. डिस्काउंट आहे आणि ते वर्षभरमध्ये केव्हा पण खा. त्यांच्याकडे व्हरायटीचे पापड्स आहेत, तुम्ही बघू शकतात. हे जिल्हा ह्यांचा नागपूर आहे, नागपूरमधून आलेले बघा तुम्ही बघू शकतात. लातूर आहे ह्यांचा जिल्हा. हे मसालेच घेऊन आले आहेत बघा. खूप वेगळे ते लोक आले आहेत, खूप वेगळ्या प्लेसेसवरून आले आहेत. सगळ्यांकडे काही ना काही डिफरंट आयडियाजने ते लोक इथपर्यंत आले आहेत. मुंबईत ते लोक अशी सहजासहजी आलेले नाही आहेत. हे लोक डिफरंट आयडियाज घेऊन डिफरंट काही ना काही घेऊन आलेले आहेत ही लोक इथे तुम्ही बघू शकतात. प्रत्येकाकडे काही ना काही वेगळी आयडिया, कोणाचं सेम सिमिलर गोष्ट बघू नाही शकणार तुम्ही. प्रत्येकाची आयडिया वेगळी, प्रत्येकाचं सगळं वेगळं आहे तुम्ही बघू शकता तिथे. कोणाकडे असं सेम किंवा काही नाही आहे. लांब आले आहेत, एवढं लांबून आले आहेत तरी इथे हा एवढं मस्त आहे ना. खूप वेगळं काहीतरी नवीन आपल्याला बघायला भेटतं. बघा हे यवतमाळमधून आलेले आहेत. हे बघा ह्यांच्याकडे पण पापड आहेत आणि हे ज्वारी आहे, लोणचं आहेत वेगळे. ह्यांनी पण दाखवलं आहे. सब वेगळे प्रत्येकांकडे वेगळी आयडियाज आहेत. हे बघा हे पालघरमधून आलेले, त्यांचा जिल्हा पालघर आहे आणि हे वुडनचं आहे सगळं. हे बघा तुम्ही बघू शकतात. खूप छान वाटतं हे बघा, खूप मस्त क्यूट आहे. किचन पण खूप छान आहे बघा, किचन छान आहे यांच्याकडे. खूप स्टॉल्स, आम्ही प्रत्येक स्टॉल्सवर थांबू नाही शकत कारण की याच्यात खूप स्टॉल्स आहेत. पण आम्ही थोडे कोणते वाटतात तिथेच आम्ही थांबून घेतो आहे. हे बघा तर हे ह्यांचा जिल्हा नंदुरबार आहे. या जिल्ह्यात ते तेल विकतात आहे, आयुर्वेदिक तेलसारखं आहे तुम्ही बघू शकता. ते त्यांनी इथे सांगितलं आहे त्यांचं सगळं. मला तुम्ही लावायला त्यांचं प्रत्येकांचं काही ना काय वेगळं आहे, खूप वेगळं खूप मस्त वाटतंय. सगळ्यांचं वेगळं समथिंग डिफरन्स आहे सगळ्यांचं. जिल्हा कोल्हापूर आहे आणि हे कोल्हापुरी विकतात येते. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कोल्हापुरी आहे. हे बघा आणि ही ओरिजिनल आहे. हे बघा तुम्ही बघू शकता केवढी जड आहे ती पण सांगते तुम्हाला. खूप मस्त आहे. मोजडीसारखं आहे. तुम्ही सांगू शकता ह्याच्याबद्दल? सांगा कोणी पण चालेल, काय नाही. सांगा कशा काय आहे. थोडं जोरात बोला. हे कोल्हापुरी चप्पल आहे आणि हे सगळं स्वतः बनवतो. चांबड्याचं चप्पल आहे. अच्छा. ह्या चप्पलाबद्दल आमच्या मिस्टरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. वाव, राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा भेटलाय त्यांना. म्हणजे विचार करा की काय भारी चप्पल्स असतील ह्यांचे. आता माझा विचार चाललाय की मी पण एक घेऊनच टाकावी इथून चप्पल. आता बघूया. इथे एक चप्पल घेऊ आणि मी घेतली आहे. ही बघा, ही काहीतरी वेगळी डिझाईन आहे. ते बोलले नवीन स्टाईल आली आहे. तर मला हा कलर आवडला. ह्याच्यात हा एक कलर होता पण मी हा घेतला, माझ्या पायाला हा सूट होतो आहे. मी ही चप्पल घेतली या स्टॉलमधून.
कोल्हापूरमधून आले आहेत ते लोक. तुम्ही नक्की विजिट करा. ते किती क्यूट चप्पल्स आहेत बघा, तुम्ही बघू शकता. किती छोटी छोटीशी आहेत, खूप भारी आहे. मोजडीसुद्धा आहे इथे, तुम्ही बघू शकता. हे एकदम ओरिजिनल आहे. जिल्हा आहे अमरावती आणि हे अमरावतीमधून आलेले आहेत. हे बघा तिळाची डॉल आहे ही, 350 रुपीजला आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तसं हे लोकांनी लहान मुलांना सरप्राईज करण्यासाठी केलं आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बघा अशी लहान मुलं सगळीच गोड बोलतात. काय क्यूट वाटते ते बघा ना, प्रत्येक डॉल ती छान वाटते. ही तर एवढी मोठी आहे बघा, तुम्ही बघू शकता. बघा त्यांनी लावून ठेवलं तसं. हे अनपॉलिश आहे, हे जात्यावर दळलेली डाळ आहे. हे याला ऍसिडिटी वगैरे होत नाही म्हणाले. तर ते सांगतात ते आपल्याला तसं. बाहेर आलो आहे, अर्धे स्टॉल्स उघडून आम्हाला लागली आहे भूक, तर आम्ही आता चाललो आहे. इथे वॉशरूमसुद्धा आहे बघा, इथे मस्त वाटते फाउंटेन. तर इथे जेवणाचे सुद्धा स्टॉल्स आहेत. बघूया, वॉशरूमला तर नाही जायचं आहे आम्हाला. आता आम्ही जेवायला चाललो आहे, बघू शकता. ते एंट्री आहे जेवणाची. ते वेगळे स्टॉल्स आहे जेवणाचे, बसूनसुद्धा जेवू शकतात. चला आपण एक एक स्टॉल्समध्ये बघूया काय आहे. आता आम्ही नॉनव्हेज खाणार आहेत सगळे, तर बघूया आम्ही नॉनव्हेजमध्ये काय भेटेल आम्हाला आणि चांगलं होतं. तर बघूया कोणत्या जिल्ह्यातून काय आलं आहे, कोणत्या जिल्ह्याकडून काय स्पेशल असेल तिथे ते खायचं आपण. फिरतो आहे इथे बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे आम्ही. तर बीड जिल्ह्यामध्ये आम्ही थाली बघतो आहे. मम्मी विचारते मला मटण आवडतं, तर मम्मी बोली मटण थालीच घेऊया आपण. थाली सांगतात आहे कसं काय आहे. मम्मी सांगते तसं आपण पुढे बघून येऊया. तर बघा चंद्रपूर, त्या लोकांनी असं गरम गरम ठेवलं आहे सगळे पुढं. थाली पण दाखवली कशी असेल त्यांची थाली. प्रत्येक ह्याच्यातून आले आहेत वेगळे वेगळे. कोल्हापूरचा सगळ्यात फेमस तांबडा पांढरा रस्सा. एवढा भारी असतो तांबडा पांढरा रस्सा, खूप भारी भारी आहे. प्रत्येक ह्याच्यात ते लोक वेगळे वेगळे साईड्सने आले ती लोक. चंद्रपूरमधून अजून निघाले, यवतमाळमधून आले, पुणे, नांदेड बघा, पालघरसुद्धा मधून आले ती लोक बघा. त्या लोकांनी त्यांच्या स्पेशालिटीज लावलेत. त्यांची स्पेशालिटीज काय आहे. इथे आलेत रायगडमधून फिश फ्राय सगळ्यात भारी असतं. फिश फ्राय, कोंबडी वडे, भाकरी, कोलंबी फ्राय बघा. प्रत्येक त्या लोक भाकरी बघा अशी मस्त फुगली आहे तिची. ते हाय करतात ते आपल्याला बघू शकतात. मच्छीचे तुकडे सुद्धा केवढे मोठे मोठे तुम्ही बघू शकतात. बांगडा आणि हे बघा बोंबील पण केवढे मोठे मोठे. सुरमई बघा, कोलंबी बघा आपली केवढी मोठी आहे, जशी माझी मम्मी आणते तेवढीच मोठी आहे. हे बघा तुम्ही बघू शकतात. बघा हे पण पालघरमधून आलेले, त्यांचा पण जिल्हा पालघर आहे बघा. ते सांगली जिल्ह्यातून आलेले आहेत, त्यांची पण थाली आहे, चिकन थाली आहे. हे बघा तुम्ही बघू शकतात. ते मध्येच ऊसाचा रस लावला आहे बघा, त्याचा ऊसाचा रससुद्धा आहे. हे रत्नागिरीमधून हे लोकांनी मसाले लावले त्यांचे स्पेशालिटी. प्रत्येक ठिकाणी असे फॅमिलीसारखे बसून जेवू शकतो. हे बघा हे कुपन्स आहेत त्यांचे, बघू शकतात तुम्ही. नक्की ते विजिट करा, खूप भारी प्लेस आहे. इन द एंटरटेनमेंटसुद्धा आहे तिथे, डान्स वगैरे तिथे गर्दी आहे, पण आम्ही जास्त गेलो नाही म्हणून. खूप भारी आहे. स्टॉल्स पण आम्ही आता जेवून झाल्यावर परत रिटर्न जाऊन व्हिजिट करणार आहे. खूप मस्त आहे. एवढे स्टॉल्स आहेत खाण्याला, एवढे पदार्थ आहे. प्रत्येक ठिकाणावरून त्या लोक एवढा लांबून आले त्यांच्या स्पेशालिटी दाखवण्यासाठी आपल्याला. तर आपण आवर्जून ती स्पेशालिटी त्यांची बघावी किंवा घ्यावी नवीन असं. एवढं भारी भारी असतं. बीड जिल्ह्यामधून सावजी मटण घेतलेलं आहे. ह्याच्यात आम्हाला ज्वारीची भाकरी, भात, मटणाचा ओला रस्सा आणि सुकं मटण आलं आहे, कांदा लिंबू आलं आहे. आणि हे आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून घेतलं आहे आम्ही.
आंबोळ्या, चिकन, कांदा लिंबू आणि सोलकढी भेटली आम्हाला इथे वडे. आणि आम्ही एक वड्याची वेगळी प्लेट घेतलेली आहे. कोण सांगतो कसं आहे. असं वाटतं तर आहे भारी असेल, पाणी तोंडात सुटतं आहे. मटण आहे तर खूप भारी असेल असं वाटतंय. मम्मीने तर चालू पण केले खायला. सांग मम्मी कसं आहे. छान आहे, मस्त तिखट आहे. बीड जिल्ह्यातलं मस्त आहे मटण बनले. तर बघूया आपण काय आहे झालेलं. आणि एवढं भारी जेवण होतं ना, सगळं खूप सुपर्ब आलेलं होतं सगळं जेवण. आम्ही जे ऑर्डर केलेलं होतं ते खूप नॉनव्हेज व्हेज दोन साईड डिफरन्स आहेत. हे व्हेज साईडला आलो आम्ही आता क्रॉस करून. आम्ही त्या साईडला नॉनव्हेजमध्ये होतो, ते हे व्हेजमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे आलेले, काही काय वेगळं. इथे स्नॅक्स टाईप पण आहे थोडंफार. आता ऑलमोस्ट लेट झालं आहे तर थोडं थोडं आता बंद झालं आहे. बघूया स्टॉल्स चालू आहेत का आपल्या बाहेर. गुळाची कुल्फी आहे. पहिल्यांदा आपण सगळ्यांना ऐकलं असेल ही गुळाची कुल्फी. तर आम्ही आता हा कुठला गुलकंद फ्लेवर घेतलेला आहे. एवढं बघूया आता कसं आहे. पहिल्यांदा ऐकलं आहे गुळाची कुल्फी. कधी ऐकलातच नसेल तुम्ही सुद्धा. आम्ही सुद्धा पहिल्यांदाच ऐकले आहे. बघा ते झोपडीचा देखावा काय सुंदर केलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप मस्त वाटते. कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप भारी वाटतंय. पण बघूया चारी बाजूने कसा दिसतं हे. कोण जाऊ नाही शकत आहे वाटते. ते फक्त फोटो काढायला अलाउड असेल. आय होप. खूप छान वाटते असं. खूप मस्त मस्त केलं आहे. मला आवडलं. खूप क्यूट आहे. नाही आपण जाऊ शकतो आतमध्ये. आपण आतमध्ये जाऊन बघून येऊ शकतो. ओके हे छान. तिथे लोक सांगतात ते, त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतात आहे कसं काय करायचं आहे. आता मस्त इथे प्रत्येक ठिकाणाचं पाणी पियायला सुद्धा ठेवलं त्या लोकांनी. हा बघा. हा महालक्ष्मी सरसचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि लवकरात लवकर विजिट करा. इथे खूप भारी प्लेस आहे. जेवण वगैरे खूप मस्त आहे. 8 तारीख लास्ट आहे तर तुम्ही लवकरात लवकर विजिट करा इथे.